हाय, गुड मॉर्निंग आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुमच्याशी 2-3 दिवस गप्पा मारू शकले नाही, म्हणजे मी थोडा बिझी होते, त्यामुळे तुमच्याशी माझी भेट झाली नाही आहे. तुम्ही मला मिस केला की नाही माहिती नाही, मी तर तुम्हाला मिस केलेलं आहे. आणि आज भाईदूज आहे. माझे सगळ्या यूट्यूबच्या भावांना माझे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य होऊ देत, त्यांचे कामधंद्यात सगळं यश लावो असं मी त्यांना आशीर्वाद देते आणि त्यांच्या देवाशी प्रार्थना करते. आणि मेन म्हणजे जे बहिणी आहेत ते लक्की आहेत, त्यांना जे भाऊ आहे नशिबान आहेत. ते कसं आहे, एकमेकांना भाऊ बहिणीचं प्रेम असं असते की ना, जन्मजन्मांतर तोडू शकत नाही आहे. एकटे तोडून पण सोडतात ते वेगळं गोष्ट आहे. तर काय करता, तुमची जी भाऊ बहिणी साथ आहे ती कायमचं तुमची साथ राहू देत आणि कधी तर जन्मात एकदा पण तुटायची नाही अशी मी प्रार्थना करतो. कशाला माहिती आहे, भाऊ बहीण म्हणजे एक मोठं रिलेशन आहे. कसं आहे, थोडक्यात तुटणारं असं रिलेशन नसते खरं. एकटे आजकाल पैशातनं पण तुटून जाते, मनातनं ते काय तर काय पैशातनं मोठे झाले तर भाऊ बहिणीचं रिलेशन कुठं टिकत नाही आहे. असं तुमच्या आयुष्यात होऊ नये असं मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही सगळे लाडू चकली चिवडा खाल्ला असणार, मी पण खाल्लेला आहे, बनवलेला पण आहे. मी तुम्हाला शेअर करतो, नंतर नक्की पहा मी काय काय बनवले. तुम्हाला शेअर करणार आहे. लाडू चकली चिवडा शंकरपाळे मी बनवले. म्हणजे तुम्ही म्हणशील सगळ्यांच्या घरी ते झालेलंच आहे अक्षरशः. आणि माझ्या घरात बघा, आत्ता मी लाडू चकली चिवडा झाले, लक्ष्मीपूजा संपवलेली आहे. आता लक्ष्मीपूजेचं हे बघा, दिवे घासून ठेवायचं आहे, सगळं मला व्यवस्थित आता काढून ठेवायचं आहे सामान. म्हणजे त्याच्यात एवढे बिझी होतो की नाही, मी तुमच्याशी भेट माझी झाली नाही आहे. सॉरी, तुम्ही मिस केला की नाही मला माहिती नाही आहे. मी तर तुम्हाला फार मिस केलो. असं झालं की नाही, कधी तुमच्याशी गप्पा मारू, काय तर मनातलं शेअर करू असं झालं. आणि आज तुमची सगळ्यांची भाईदूज आहे. भावाकडे गिफ्ट तर नक्कीच मागा. प्रेमाने एक चॉकलेट दिलं तर बी घ्या, कशाला, म्हणजे तेच मोठं असते. आणि संध्याकाळी सगळ्यांची भाईदूजची शुभेच्छा आणि एकदा सांगतो मी मनापासून. आणि वातावरण आज फार कूल आहे आमच्याकडे, म्हणजे पाऊस येणार असं वाटायलेच, म्हणजे यालेच. आम्ही रंगोळी घालायले, ते धुवून जायले, रांगोळी घातली राही ना. तुमच्या गावात पण कसं आहे माहिती नाही आहे, तर आमच्या गावात नक्की असंच व्हायले. पाऊस यायला की नाही सगळं रांगोळी धुवून झाले. आता अजून मी सकाळची ड्रिंक पिलेली नाही आहे, चहा पण पित नाही आहे, तरी पण ड्रिंक प्यायचं आहे, टाईमच मिळेना. अक्षरशः माझा टाईम कसं जाते माहिती आहे, टाईमपासातच जाते. तसं म्हणून मला टाईमच मिळत नाही आहे. आता एवढी तर कामं आहे तिथं, तुम्ही म्हणशीला ह्या माणसाचं कधी कामच संपत नाही आहे, म्हणशीला का नाही, गॅरंटी म्हणशीला. कशाला माहिती आहे, तुम्हाला माहीत होऊन गेले मी थोडीशी स्लो काम करणारी, होय की नाही. नक्की तसं समजून घेऊ नका आणि मला काय तर कमेंट करू नका. तुम्हाला मनाला कसं वाटते ते बघून कमेंट करा. आणि मी एवढं खुशीत आहे की नाही, माझी यूट्यूब फॅमिली मला अजूनपर्यंत असं काही ना बॅड कमेंट केलेलं नाही आहे. म्हणजे मी फार लकी आहे. कशाला, म्हणजे माझी फॅमिली मेंबर्स तेवढे प्रेमाळू दयाळू आहेत. आणि मला असं कमेंटच मिळालं नाही आहे. मी मनातनं असं खुशी राहू शकतो, तुमच्याकडे बोलू शकतो. असं वाटत होतं की मी पहिला विचार करत होता यूट्यूब चालू करायच्या आधी, देवा कमेंट काय येईल कमेंट काय येईल की सगळ्यांचे कमेंट येतात सगळे मला की नाही. मी ते विचार करून म्हटलोच नाही मुलगीला, नाही गं नाही चालू करणार नाही, मला बॅड कमेंट दिलेला आवडत नाही म्हणत होतो. तरी मला माझ्या फॅमिलीने मला साथ दिली आणि कमेंट बॅड दिली नाही. म्हणतच ना तुम्ही मनात ही तेवढी काय चांगलं यूट्यूब चालवत नाही म्हणून, खरं अजून ट्राय करायला. मी अजून ब्लॉग केले नाही होते, आत्ताच एक 4-5 ब्लॉग केलेला आहे. मला तुमच्यासारखा एक्सपिरियन्स नाही आहे, म्हणजे बोलण्यामध्ये राहणचालना मी काय तर चुकलेलं असणार, नक्की चुकलेलंच आहे मी मानतो. तरी तुम्ही समजून घ्या, चुकलं तर माफी करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी भेटूया. बाय.